नमस्कार. स्वराज्य संकल्पक शहाजी राजांना, राजमाता माँसाहेब जिजाऊंना, युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या त्या वीर मावळ्यांना, स्वराज्यासाठी अमूल्य असे योगदान देणाऱ्या त्या आया बहिणींना, सह्याद्रीच्या गडकोटांना, कडे कपारींना, त्या सागरी किल्ल्यांना, त्या हिंदू सागराला, या संतांच्या भूमीला, या वीरांच्या भूमीला, या विद्वानांच्या भूमीला, माझ्या उग्या जन्मभूमीला, या महाराष्ट्र भूमीला प्रथमतः माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापकांचे, शिक्षक वृंदांचे आणि इथे जमलेल्या विद्यार्थ्यांचे मी दीपक गावकर सहर्ष स्वागत करते व मी माझे विचार मांडण्यास सुरुवात करते. सर्वसामान्यांचा आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते मी त्रिवार, वंदन करते मी त्रिवार, वंदन करते मी त्रिवार. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण? दीनदलितांचा उद्धार करता म्हणजे बाबासाहेब, ज्ञानाचे अथांग सागर म्हणजे बाबासाहेब, समानतेचा मंत्र देणारे म्हणजे बाबासाहेब, जगातील सर्वात लिखित स्वरूपातील संविधानाचे शिल्पकार म्हणजे बाबासाहेब, शिल्पकार म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांचं जीवन सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संकटातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा नारा ज्यांनी आपल्या भारतभूमीत पेरला ते महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी एवढंच सांगू इच्छिते की बाबासाहेब, तुम्ही नवसाला पावणारे देव नव्हे, रामायण महाभारतातील कुणी पात्र नव्हे की जागरूक देवस्थान नव्हे, तर तुम्ही होता अथांग ज्ञानाची सांगत. अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच तर देशाला संविधान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच तर देशाला संविधान दिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. वही, पेन, पुस्तक म्हणजे शिक्षण नाही हो, तर बुद्धीला सातत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणे म्हणजे शिक्षण होय, असं ज्यांनी लिहून ठेवलं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो असे मौलिक विचार त्यांनी जगासमोर मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे होते? जर तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. तसेच आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, स्वप्न पहावीत, स्वप्न ही पहावीतच, पण ती मिटल्या डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहावी. कारण की मिटल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सकाळी गायब होतात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सकाळची झोपच गायब करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की भारताचे संविधान लिहिताना मला फारसे कष्टच पडले नाही, कारण माझ्या डोळ्यांसमोर होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे स्वराज्य. जर काळाच्या प्रवाहात टिकून राहायचं असेल तर आधी इतिहास वाचला पाहिजे, इतिहास माहिती करून घेतला पाहिजे, पूर्वजांच्या वाटेला आलेला भूतकाळ जाणला पाहिजे, तरच वर्तमान काळातील चुका सुधारता येतील आणि भविष्य काळ उज्ज्वल करता येईल. लिहून दिले संविधान रमाईच्या त्या भीमाने, लिहून दिले संविधान रमाईच्या त्या भीमाने, हक्क दिले समाजाला महान त्या भीमाने, हक्क दिले समाजाला महान त्या भीमाने. शिल्पकार राज्यघटनेचे विश्वात शांतता नांदून दिली, शिल्पकार राज्यघटनेचे विश्वात शांतता नांदून दिली. भीमा तुझ्याच जन्मामुळे पृथ्वीच रंगून गेली, भीमा तुझ्याच जन्मामुळे पृथ्वीच रंगून गेली. रात्री झोपणाऱ्या त्या डोळ्यांची झोपच उडून गेली, रात्री झोपणाऱ्या त्या डोळ्यांची झोपच उडून गेली. राहुनी पावाच्या तुकड्यावर राज्यघटना लिहून दिली, राहुनी पावाच्या तुकड्यावर राज्यघटना लिहून दिली, राज्यघटना लिहून दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की अंगावर चमकदार वस्त्रे नसली तरी चालेल, पण डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणे गरजेचे आहे. परंतु आजकालची ही परिस्थिती पाहिली की असं वाटतं, माणसं कालही जन्माला येत होती आणि माणसं आजही जन्माला येतात.
माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. फरक फक्त एवढाच आहे की काल माणसांच्या गर्दीत माणसं होती, आज माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात. ही खरी मोठी शोकांतिका आहे. जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते तिची वाणी कठोर कडवट असते, परंतु अशा व्यक्ती कधीच कोणाला धोका देत नाहीत. जर मेल्यानंतर तुम्हाला अमर राहायचं असेल तर असं काहीतरी लिहा की ते जगानं वाचलं पाहिजे, नाही तर असं काहीतरी करून जा की जगानं तुमच्यावरती लिहिलं पाहिजे. या गोष्टींनी तुम्ही अमर झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझ्या बाबासाहेबांचे विचार होते. खरं तर या महामानवाने आपल्यासाठी खूप काही केले आहे, पण आपण ते ओळखू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय काय केले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एका पेनाच्या टोकावर देशाला प्राणज्योत दिली, एका पेनाच्या टोकावर देशाला प्राणज्योत दिली. भीमा तुझ्याच जन्मामुळे सोनियाची पहाट झाली, सोनियाची पहाट झाली. भीमा तुझ्याच जन्मामुळे देशाचा उद्धार झाला आणि तुझ्याच रूपाने जगाला ज्ञानसूर्य मिळाला, आणि तुझ्याच रूपाने जगाला ज्ञानसूर्य मिळाला. तू बाळ भीमाईचा, तू प्राण रमाईचा, तू बाळ भीमाईचा, तू प्राण रमाईचा. तू आहेस बाबा आम्हा साऱ्या लेकरांचा, तू आहेस बाबा आम्हा साऱ्या लेकरांचा. भीमा तुझ्याचमुळे स्त्रियांना सन्मान करता मिळाला, आणि तुझ्याचमुळे न्यायसागराला साधना करणारा मिळाला. तू दिलेल्या हिंदू कोड बिलमुळे स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळाला, आणि तुझ्यामुळे सर्वसामान्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला, आणि तुझ्यामुळे सर्वसामान्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. तू दिलेल्या संविधानामुळे राजा मतपेटीतून जन्मास येऊ लागला, तू दिलेल्या संविधानामुळे राजा मतपेटीतून जन्मास येऊ लागला, आणि तू दिलेल्या संविधानामुळेच अखंड देश नांदू लागला, आणि तू दिलेल्या संविधानामुळेच अखंड देश नांदू लागला. कसं फेडू तुझ्या उपकाराचं ओझं, कसं फेडू तुझ्या उपकाराचं ओझं. नाही होणार परत तुझ्यासारखा मनुष्य, आणि तूच सुधारलं कोटी कोटी लोकांचं आयुष्य, आणि तूच सुधारलं कोटी कोटी लोकांचं आयुष्य. समाजात होत होता अस्पृश्यतेचा दानव, समाजात होत होता अस्पृश्यतेचा दानव, आणि तुझ्याच रूपाने मिळाला अख्ख्या जगाला महामानव, अख्ख्या जगाला महामानव, अख्ख्या जगाला महामानव. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.